सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता करण्याला वेळ नसेल तर शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या चपातीचा झटपट होणारे खमंग असे चपातीचे पोहे तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीचे पोहे तुम्ही करण्यासाठी रोज तुम्ही जास्तीच्या चपात्या करून ठेवचाल. हे पोहे इतके खमंग आणि चविष्ट लागतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा आपण राहिलेल्या चपात्या मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथे माझ्याकडे 3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या आणि तेच आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. 1 ते 2 मिनिटं पल्स मोडवर फिरवून चपात्यांचा चुरा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले आहे. तेल आपलं छान तापलं आहे तर 1 चमचा मी त्यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यात मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतले होते आणि 3 मिरच्या बारीक चिरून घेतले होते. कांदा आणि मिरची हलकेसे नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. कांदा मिरची परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत. 1 मीडियम साईजचा मी टोमॅटो इथे बारीक चिरून घेतला आहे आणि हा टोमॅटो मी इथे घालून घेते आणि सर्व जिन्नस आपण छान परतवून घेणार आहोत. तर या फोडणीत आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. हळद घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे. तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान मऊसूत शिजले आहेत आणि आता आपण 1 मूठभर साधारण 2 चमचे एवढे इथे मी भाजलेले शेंगदाणे घालत आहे आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेला चपातीचा चुरा आपण घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 चमचा साखर घालून घेणार आहोत. साखर घालून घेतल्यानंतर परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत. चपातीचं पीठ मळत असताना जर तुम्ही मीठ घातलं असेल चवीनुसार तर असे फोडणीची पोहे करत असताना अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. दोन ते 3 चमचे पाणी घेऊन पाण्याचा हापका या पोह्यांवर आपण मारून घेणार आहोत. असे केल्याने चपातीचे पोहे मऊसूद आणि मोकळे होतात आणि त्याला छान 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत. गॅस आपला लो टू मीडियमवर ठेवून छान हे चपातीचे पोहे परतवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा पोहे छान हलवून घ्यायचे आहेत. चपातीचे पोहे इथे आपले रेडी झाले आहेत आणि इथे बघू शकता अगदी मोकळे असे चपातीचे पोहे झाले आहेत. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. चपातीचे पोहे रेडी झाले आहेत. अशा पद्धतीचे पोहे तुम्ही घरी कधी केले आहेत का? ज्यांनी कोणी केले नसतील तर त्यांनी अशा पद्धतीची पोह्यांची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. त्यावर आपण आणखीन थोडेसे लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. आता हे पोहे खाण्यासाठी रेडी आहेत. इथे मी तुम्हाला पोह्यांची चव सांगत आहे. पोहे चवीला एकदम अप्रतिम असे लागतात. इतके खमंग आणि खूप वेगळे असे पोहे लागतात हे. चपातीच्या पोह्यांची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.